छुप गए सारे नजारे वो क्या बात हो गई ओहो छिप गए सारे नजारे वो क्या बात हो गई तूने क्या चुराया दिल मेरा आता काय म्हणतोय भुलबिया दोघंही ऐका तुमच्या कामाचा आहे आणि तुमच्या जातीवरच गाणं आहे तुमच्या जातीवर कसं माहित आहे का आणि अशी कशी माधवीच्या केळ्याला घंटावून उंदीर मांजरीच्या गळ्याला घट्ट बांधते आणि ते माझ्या काय खात नाही आणि तो उंदीर तिच्या गळ्याला घट्ट बांधते कशाला बांधते माहित आहे का तो आपलं बलिदान देते का माझ्या कुठूनही जरी आली तर घंटा बांधला म्हणजे बाकीचे उंदीर हुशार होतील ना आपल्या घरात घुसतील याच्यासाठी नाही का म्हणून तो रिस्क घेते आणि माधुरीच्या गळ्याला घट्ट बांधते अशी कशी माधुरीच्या गळ्याला घट्ट उंदीर बांधते आणि एका सुगरील म्हणजे स्वयंपाक करणारी बाई सुगडी सुगडी नाही सुगरीन रो 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 रक्ताचा रो सुगरी हे बया छाप आहे कोण्या शाळेत शिकली कोण्या शाळेत नाही कोणा आचार्य म्हणजे वाचार्य हो आचार्य म्हण म्हणजे सुगरी येते तर मी सुगरील सांगतो नाही का मी काय म्हणतो अशी कशी माझीच्या गळ्याला घट्ट उंदीर बांधते आणि एका सुगरील चुलीवर बसून माधुरीच्या गळ्याला घट्ट उंदीर बांधते आणि एक सुगरी चुलीवर बसून भाजी लागते सुगडी चुलीवर बसा जरण नाही का नाही जळत ते सुगरीन जळत नाही आणि ते भाजी लागते बरोबर कशी कशी प्रेशर कुकर सांगायचं नाही ते माझं उत्तर नाही आहे समजलं का नाही तर त्याचे निकष लावून पाहा मग सांगा मी मगाशी सांगितलं गोष्टीला 3 प्रमाण लागल्याशिवाय 3 निकष लागल्याशिवाय ती गोष्ट सिद्ध करता येत नाही आणि म्हणून ते निकष लागत नाही प्रेशर कुकरचे ते कोणी सांगायचं नाही अनेक शाळेत सांगतात ते उत्तर नाही आहे माझं समजलं काय अशी कशी माधुरीच्या गळ्याला घट्ट उंदीर बांधते आणि एक सुगरी चुलीवर बसून भाजी रांधते आता झालं काय समोर माहित आहे का भाजी रांधायची आहे ते भाजीपाला आणा लागेल ना भाजीपाला आणायला कोण जाते हा अरे घुंगराची गाडी न बंदराची जोडी बाजाराला गेली कशा आजी दुकानासहित मिळाली शाक नाही भाजी काहीच नाही आणि 15ची जोडी भाजीपाला आणायला गेलं समजलं का या कळव्यामध्ये माझ्या गाण्याचं उत्तर आहे तुम्हाला समजत नसेल तर्क लावत असेल तर लावा का तुम्ही बशीच्या माणसाच्या शिष्या नाही का तर्काचे बाशिंदा शाहीर मोरेश्वरजी मी नाही म्हणत काल जे मरण पावले शाहीर श्रीरामजी
यांचं म्हणणं होतं का तर्काचा बाशिंदा असेल तर सगळ्यात मोठा शाहीर म्हणजे मोरेश्वर शाहीर. म्हणून मी मान्य करतो आणि मी अनुभवलाय, मला माहिती आहे, त्यांची शायरी बघितली आहे मी. आणि म्हणून म्हणतो घुंगराची गाडी न बंगराची जोडी दुलू दुलू बांधायला गेली शाकनाई भाजी न रिकामी आजी अब दुकानासहित मेली. पण आजही जो मी इथं जेवढी व्यक्ती बसले आहे ना, हे सगळे लोक जर एखाद्या दुकानातून उधार वस्तू आणत असतील आणि उधारी नावावर लिहित असतील का नाही, हे सगळे लोक आपल्या नावाला नाही त्या बाईच्या नावाने उधार लिहितात. मी सिद्ध करू शकतो. नाहीतर या ठिकाणी एखादा लक्ष्मण नावाचा व्यक्ती असेल तो म्हणाल भाऊ मा नावचं लक्ष्मण लिहिलंय नाही का, पण मी सिद्ध करू शकतो तुझ्या नावावर उधार नाही आहे, उधारी सगळी त्या बाईच्या नावावर आहे. बाईच्या नावानं स्वतःचा अध्यात्म आहे. नाताच्या घरची उलटी खुलेनं पाण्याला लागली आणि म्हणून पतीच्या नावावर आजही उधारी चालते. तागडी म्हणजे काय होते? वजन काटा, त्याला तागडी म्हणतात शुद्ध मराठी भाषेमध्ये. हा, तर तो जो काटा हालते ना तो त्याच बाईच्या नावानं हालते आणि तिच्याच नावानं सगळे लोक उधारी घेतात. मी सिद्ध करू शकतो, वेळ नाही लागत, 5 मिनिटं समजलं काय. आणि म्हणून काय म्हणतो अगं तिच्या भोवती सारी दुनिया हा तिच्याच्या अवती सारी दुनिया नांदते. आणि एका सुगुरी अगं एका सुगुरी चुलीवर बसून भाजी बनवते. खिशातच पैसा ना, तुम्ही कोणत्या गोष्टीचा मोल भाव कराल का? कराल का? मग भाजीपाला असो कोणती गोष्ट असो, बरोबर आहे ना. पाय विषय नाही सोडला मी, जो ध्रुवपदामध्ये विषय आहे तो शेवटपर्यंत विषय येतो. याले म्हणते रचना, याले म्हणते गाणं. समजलं काय? मी तुम्हाला कमजोर समजत नाही असं नका समजा. समजलं काय? मी माझ्या गाण्याबद्दल सांगत आहो, तुमच्या गाण्याबद्दल नाही. म्हणून मी काय म्हणतो हा काय म्हणतो टक्के नाही चोलण्यात ना नसलच बोलण्यात तोडक्याच्या तोलण्यात पण गेला. कारा कारा उसत बायको खुस आणि एका गिलासात शिन गेला. काय समजलं? कोण्या डॉक्टर कडे ज्या बाईच्या किंवा माणसाचा पोराचा ताप नसेल निघत तर तो डॉक्टर सांगते याले म्हणते काऱ्या उसाचा रस माझा. मी तर बोलतो काय बरोबर आहे. हा म्हणून म्हणतो कारा कारा उसत बायको खुस एका गिलासात शिन गेला. म्हणजे तिचा ताप गेला एका गिलासा उसाच्या एका गिलास भऱ्या रसामध्ये. हा मग त्या खुश झाली, आनंदी झाली. तर त्या आनंदामध्ये तिनं काय केलं माहिती आहे का? मग तिला आनंदाच्या भरात आपलं
झालं काय बा, खुश आहे ते पण. तिला दुःख नाही झालं तिला आनंदाच्या भरात आपलं मास काढलं आणि कुदू कुदू नवऱ्याले तिनं जेवण वाढलं. कोण आता देतो तू उभा राहा माझ्या जोडीत. हा देवा भाऊ बोंडे आणि प्रकाश शाही, त्याचप्रमाणे रवी भाऊ वानखळे यांच्याकडून मला 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. माझ्याकडून त्यांना सतशा प्रणाम, धन्यवाद. आणि परत मी या विचारपीठाहून, या रंगमंचाहून ज्येष्ठ शाहीर श्रेष्ठ महाराष्ट्र चॅम्पियन आणि मिनी दादा कोणके दिवंगत शाहीर श्रीरामजी मेश्राम तितूरवाले यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, देहावसान झालं. आणि त्यांना मी या ठिकाणी एक कलाकार या नात्याने माझ्या संचातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आम्ही त्यांच्याकडून शिकलो, कारण ते आमचे आदर्श होते, आजही होते, कालही होते आणि पुढेही राहतील. आणि म्हणून काय झालं माहित आहे का, तिने आनंदाच्या भरात आपलं मास काढलं आणि कुदू कुदू नवऱ्याले जीवन जेवण वाढलं. पण हे लोक मला काय म्हणते माहित आहे का, पुरुषोत्तमही समजत नाही कसे कसे गाणे मागते. नाही समजलं ना, लोकही तसेच म्हणते, पुरुषोत्तमही समजत नाही कसे कसे गाणे मागते. आणि एका सुगरील हवा, एका सुगरील चिवलीवर बसून शंभुकाचा खून झाला. मरता मरताही रावण रामाच्या कामी आला. सर्वनाश होऊन दुर्योधन एक गोष्ट खरी बोलून गेला. आता मी बोलवतो शाहीर ज्ञानेश्वरजीला, कारण माझा वेळ खतम झाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या शाहीर ज्ञानेश्वरजी.